नमस्कार, आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. इस्लापूर येथे नॅशनल हायवे चौक नाका येथे हिट अँड रन भारतीय न्यायसंहिता धारा 106(2) जे की देशामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र इथे प्रत्येक रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. जी धारा आहे, ही धारा नवीन लागू करण्यामागे काय भूमिका आहे शासनाची, आणि जे पहिलं जी धारा होती त्यामध्ये काय होतं याचे सविस्तर मी बातमीमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपण बातमी 10 मिनिटाची असेल किंवा 20 मिनिटाची असेल, तुम्ही खात्रीपूर्वक पहा आणि समजून घ्या. आणि समोरचावरून इस्लापूर हायवेपाशी नॅशनल हायवे रोड इथं शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले ते समोरप्रमाणे. परिसरातील सर्व जयक्रांती वाहन चालक मालक सेवाभावी महासंघ नांदेड जिल्हा या ड्रायव्हर युनियनचे आमचे श्री माननीय एकनाथ मामा बिराजदार यांच्या आदेशानुसार आम्ही हा आज चक्काजाम इस्लापूर येथे केलेला आहे. चक्काजाम करण्याचा अर्थ एकच, सरकारने जे कायदा आणलेला आहे ते कायदा खूपच घातक आहे. या कायद्यामध्ये सर्वसाधारण माणसाला सुद्धा त्रास होणार आहे. सर्वसाधारण माणसाला त्रास होत असताना चालकच म्हणून नाही, मोटरसायकल असू द्या, 3 व्हीलर असू द्या किंवा 4 व्हीलर असू द्या, सगळे जे काही लायसन्सधारक आहेत, जे काही गाड्या चालवत आहेत, सगळ्याला त्रास होणार आहे. याच्यात सर्वमान्य जनतेला त्रास होणार आहे. मेहरबान सरकारने ह्या कायदा करा हो साहेब. तुम्ही 7 वर्षाची सजा द्या, आम्हाला चालेल, पण 7 वर्षाची सजा 10 लाख रुपये दंड द्यावे त्यावे. तर आमच्या चालकाच्या जे घरी लहान मुलं, आई, वडील आणि बायको यांचं पालन पोषण कोण करणार? तुम्ही चला, आम्हाला काय पगार किती आहे? 6,000 रुपये चालकाला पगार आहे आज, आणि 10 लाख रुपये दंड. हा चालक देणार कुठून? 10 लाख रुपये? आणि चालकाला जर तुम्हाला या शिक्षा जर लावायची असेल तर चालकाला पेमेंट करा 1 लाख रुपये. चालकाला पेमेंट करा 1 लाख रुपये आणि दंड लावा 10 लाख रुपये. आम्हाला मान्य तुमचा, आम्ही स्वागत करतो तुमच्या कानूनचा. 1 लाख रुपये पगार लावा आणि आम्हाला हे करा. आमचे लहान मुलं शिक्षण शिकायचे आहेत. शिक्षण शिकतानाच आम्हाला माहीत आहे 6,000च्या पगारामध्ये ड्रायव्हरला काय त्रास होतो. 6,000च्या पगारामध्ये ड्रायव्हरला काय त्रास होतो ते आज आम्हाला माहीत आहे. आम्हाला दवाखान्याची सुविधा नाही, रोडवर कोणती सुरक्षा नाही. सरकारने या कायदा रद्द करावा आणि आमच्या चालक भावासाठी काहीतरी नवीन योजना आणावी, ह्याच्याबद्दल विचार करावा. हे कानूनचा विचार चुकीचा आहे. आम्ही या जाहीरपणे निषेध करतो आणि सर्व चालक बांधव या सरकारच्या काळा कानूनचा जाहीरपणे निषेध करून आज इथं मी थांबतो. जय क्रांती, जय क्रांती. उठ चालका जागा हो, क्रांतीचा जागा. उठ चालका जागा हो, उठ चालका जागा हो. अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. उठ चालका जागा हो, क्रांतीचा जागा हो. उठ चालका जागा हो, क्रांतीचा जागा हो. जय क्रांती, जय क्रांती. ड्रायव्हर एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. ड्रायव्हर एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. जय क्रांती, जय क्रांती. सर्व चालक बांधव जमलात. आपण तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या एक क्रांती ग्रुप संस्थेकडून आपण इथं जमलेला आहात. तुम्ही क्रांती ग्रुपचे सदस्य आहात. तरी सर्वांनी अजून एक इथं मोर्चाचं नाही, दुसरी गोष्ट आहे, मोर्चा कशासाठी जमले हे तुम्हाला अजून माहीत आहे का किंवा नाही? मोर्चा कशासाठी होता हे माहीत आहे का तुम्हाला? हा जर मोर्चाचं माहीत असलं असतं तर तुम्ही जोरानं केलं असतं. हे कायदा आपल्या विरोधात आहे. आपण 6,000ची पगार करणारा माणूस 10 लाख रुपयांनी 7 वर्ष सजा कुठून देणारा?
जर हे सरकारनं कायदा आणला तर तुमच्या लेकराबाळाचं माझ्या लेकराबाळाचं होणार काय याची गॅरंटी जर शासन देत असेल, शासन जर देत असेल तर कायदा आणा, आम्ही कायद्याचं स्वागत करू आणि लाख रुपये पगार द्या आम्हाला, आम्हाला मान्य तुमचा कायदा. नाही जर देत असेल तर इन्शुरन्स कंपन्या कशासाठी आहेत? इन्शुरन्स कंपनी आम्ही गाड्याचा इन्शुरन्स जो भरतो, इन्शुरन्स कंपन्या कशासाठी आहेत? इन्शुरन्सवाल्याला चेंज करायला लावा कायदा, ॲक्सिडेंट झाला त्याला 5 लाख रुपये त्वरित द्यायला लावा इन्शुरन्सवाल्याला, ड्रायव्हरला किंवा गाडी मालकाला द्यायला लावू नका. इन्शुरन्स कंपनीवाल्याला आदेश द्या, त्या कायद्यात तरतूद आणा आणि त्या ज्याला ॲक्सिडेंट होते, ज्याच्या हातानं घडते, ज्याला मार लागते त्याला 5 लाख रुपये जर सरकारनं त्वरित त्या इन्शुरन्समधून अजून अटॅच करून दिलं तर आम्हाला त्या कायद्याचं अजून स्वागत होईल. हा कायदा रद्द करून तो कायदा अंमलात आणावा हा आमची विनंती आहे. एवढं बोलून मी इथं थांबतो. जय चला चला. आजी कोळी बाईक कशी नाही तर काय बाईक कुठे त्यासाठी तुम्हाला क्रांती ग्रुप मंडळी एक जागी जमलेले आहेत. काऊन की ते सरकारने कायदा घेतलेला आहे, ते कायदा आम्हाला घेऊन येत आहे. आम्ही पण आमच्या ड्रायव्हर मालकांना किंवा ड्रायव्हर पप्पांना 1 लाख रुपये महिना दिले तर आम्ही हे कायदा खूप खूप अभिनंदन होते आम्हाला. एवढे म्हणून मी 2 शब्द संपत आहे. जय हिंद जय क्रांती. हिट अँड रन जे यापूर्वी जे भारतीय न्याय संहिता धारा 104 मध्ये 1 कंस पूर्ण 2 कंस पूर्ण जे की त्यामध्ये जे की विचार न करता म्हणजे लापरवाही म्हणजे कसलाही विचार न करता कशी तरी गाडी चालवायची आणि त्या गाडी चालवण्यापासून कोणाचा तर मृत्यू झाल्यास त्यास 161 धारानुसार जी काही भरपाई द्यायला लागत होती ते 25,000 मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला मिळत होती. आणि जर गंभीर म्हणजे जखम झाली किंवा हातपाय वगैरे जे काय मोडला तर त्याविषयी 12,500 रुपये असा दंड आकारणी केला जात होता. आणि त्यानंतर त्यांना जे धारा 279, 304 ए आणि 338 असा हे कलम लागत होती. आणि त्यानंतर यामध्ये अंदाजा जे की 2020 मध्ये एकूण अशा जे घटना हिट अँड रनमध्ये जे घटना घडल्या ते 52,448 घडल्या. आणि त्यामधून मृत्यू जे झाले त्यामध्ये 23,159 हे लोक मेले. त्यानंतर 2021चा जो आकडा आहे त्यामध्ये 57,415 घटना घडल्या आणि त्यामध्ये 25,938 लोक मरण पावले. त्यामुळे हे जुना जो नियम होता आणि त्यामध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी जे आहेत समजा म्हणजे त्यामध्ये जे पोलिसांना किंवा जे साक्ष जे सबूत जे अभाव मिळत नव्हता त्याच्यामुळे ते जे केस आहे तशीच पेंडिंग राहत होती. आणि जर कोणी साक्षीदार मिळत होता ते साक्ष देण्यासाठी तयारी दर्शवत नव्हता, भीत होता. त्यामुळे या जे जुनी जे धारा आहे त्यामध्ये त्यांना कारवाई करण्यास वेळ लागत होता. आणि जो कोणी त्या लोकांना मारून जात होता चालक
तर त्याला काय सापडत नव्हता. आणि म्हणजे अशा ज्या जे आहेत समजा त्याच्यामध्ये चुका किंवा जी अडचण ज्या समस्या भासत होत्या, त्याच्यामुळे ह्या समस्या लक्षात घेऊन ज्यांचा मृत्यू झाला त्याला कसं न्याय मिळेल, त्याच्यामुळं शासनाने यामध्ये हिट अँड रन जे की आता जे मोदी सरकारनं म्हणा किंवा जे भारतीय न्यायसंहितामध्ये जे बदल करण्यासाठी 106(2) मध्ये जे की 10 वर्षाची शिक्षा आणि दंड आकारणी हे त्यामध्ये जे करण्याचं तात्पर्य ठेवलं होतं, त्याच्याच विरोधात चालक वर्गाने जे रास्ता रोको केलं की जे नियम आहे आता जे लागू करणार आहे त्या विरोधात हे नियम होते. परंतु चालक वर्गाने हे बी लक्षात घेतलं पाहिजेत की हिट अँड रनचं नेमकं काय अर्थ आहे. जे लोक गाडी फास्ट चालवणे, कसल्याही प्रकारे विचार न करता अविचारी मार्गाने गाडी चालवणे आणि कसल्या तरी व्यक्तीची हत्या घडून आणणे आणि हत्या झाल्याच्या नंतर आणि कोणाची जी संपत्ती आहे त्याचं नुकसान करून ह्या गोष्टी घडत होत्या. आणि त्याच्यामध्ये कोणाचं म्हणजे वेगवेगळे कांड आहेत त्याच्यामध्ये, कोणाचं बदला घेण्यासाठी म्हणा, काहीतरी हे म्हणा. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांची मृत्यू झाली त्या लोकांना केवळ 25,000 किंवा ज्याची जखमी झाली त्याला 12,500 हे कितपत योग्य आहे हे विचार करण्यामध्ये भाग आहे. त्याच्यामुळं सरकारने जी नवीन जे धारा हिट अँड रनमध्ये जे बदल करण्याचा जर निर्णय घेण्याचं ठरवण्याची इच्छा म्हणा, जे त्यामागे हेच होते असं दिसून येते. आणि त्यानंतर जनतेच्या जे न्याय मागायची भावना जी आहे समजा, खरोखरच एखाद्याचा मृत्यू झाला आणि हे तर जे चालक आहे जे कोणी जे आपल्या मध्यधुंद अवस्थेत म्हणा किंवा कोणाचं काही बदला म्हणा किंवा असे वेगवेगळे पेच प्रसंग असेल तर त्यामध्ये स्पीड म्हणा, कोणती तरी लापरवाही म्हणा, तर अशा प्रकारे जे कार्य करत होते त्यामागे खरोखरच विचार करण्याची भूमिका चालक वर्गाने ही घेणं महत्त्वाचं आहे. आणि शासनाने बी जे विरोध दर्शवला आहे त्यामध्ये खरंच चालक वर्गाची बी म्हणणं काय ते ऐकून घेणं आणि जे काही चालक वर्ग जे आपल्या समस्या मांडत आहे त्याही समस्या लक्षात घेणे महत्त्वाचं आहे. परंतु यामध्ये चालक जे वर्ग जे मध्यधुंद जे पिणारे आहेत आणि काही जे शुद्ध अवस्थेत जे चालवणारे आहेत, तर हा नियम जे आहे समजा ते जनतेनं आणि चालक वर्गानं आणि न्यायव्यवस्थेने या तिघांनीही कुठं सत्य आहे याकडे लक्ष देऊन खरोखरच शासनाचं योग्य आहे की चालक वर्गाचं योग्य आहे की जनतेचं योग्य आहे, या सर्व तिन्ही गोष्टीपैकी विचार करण्याचा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये इस्लापूर नॅशनल हायवे नाका येथे हे 15 मिनटाचं जे शांततेमध्ये गाड्या थांबून हे रास्ता रोको करण्यात आले. त्यामध्ये इस्लापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब तुकाराम कोरके साहेब आणि त्यामध्ये पोलीस म्हणून अरुण मडावी साहेब हे यांनी आपली ड्युटी जे की अतिशय चोख पद्धतीनं आणि कसल्याही प्रकारे भांडणं किंवा वजा दंगा वगैरे काही होऊ नये यांची ही देखरेख ठेवण्यात आली आहे. आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष बिराजदार साहेब, त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष चालक वर्गाचे अहमेद उद्दीन सिद्दीकी, इस्लापूर शहर अध्यक्ष बालाजी बारडकर आणि शेख अक्रम भोईरदादा, पंदिलवाड रामकिसन आणि जलोड, अशा प्रकारे सर्व इस्लापूर सर्कलमधील आजूबाजूचे गावातील सर्व लोक या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. जसे शिवनी, अपरापेठ, कोसमेट, पांगरी, परोटी तांडा, बुरकुलवाडी तांडा, भिशी, पांगरी, दयाळ धानोरा अशा प्रकारच्या या सर्वच इस्लापूर या सर्व गावकरी चालक वर्गाने यामध्ये सहभाग नोंदवून शांततेच्या मार्गाने हे रास्ता रोको केलेले आहे. आणि 15 मिनटाचं हे शांततेप्रमाणे झालेलं आहे.
आणि हे आंदोलन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान यापूर्वी झालेलं आहे. त्यामुळे चालक वर्गाने बी विचार करावा. जे की चालक वर्गाने हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा जे हिट अँड रन जे की आताचा जो नियम आहे आणि जो पहिल्याचा नियम आहे यामध्ये जे तफावत आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण पाहता जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम.